बातमी सुपरफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी। ठाण्यातील खारेगाव टोल नाका राज्यातील बंद होणारा पहिला टोल नाका ठरलेला आहे। मध्यरात्रीपासून हा टोल नाका बंद झालाय। यावेळी वाहन चालकांनी जल्लोषात हा क्षण साजरा केला। मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याने हा टोल नाका आता बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते। या आदेशाची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांची टोलच्या कटकटीतून इथून सुटका झाली आहे। तसंच प्रवाशांचा रांगेमध्ये वाया जाणारा वेळही आता इथून पुढे वाचणार आहे। महाराष्ट्रातला पहिला सुरू झालेला टोल आज बंद होतोय। नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद स्पष्टपणे दिसतोय आणि आता इथला ट्रॅफिकच्या समस्यामधनं सुद्धा आता लोकांना सुटका मिळेल। ठाणेकरांच्या इतिहासात पहिल्यांदा सुरू झालेला टोल नाका हा पहिल्यांदा इथून बंद होतोय। त्याची सुरुवात अतिशय चांगली आहे। टोल भरण्यासाठी पैसे खिशातून काढल्यानंतर पेढा जेव्हा त्यांच्या हातात ठेवला आणि टोल आजपासून इथे बंद झालेला आहे, त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू आलं ते पाहूनच आम्हाला खूप आनंद आणि समाधान वाटलेलं आहे। या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आज तुम्ही पाहू शकता। तिकडे एवढं रिलीज झालंय आणि रिलीफ वाटतंय की काय विचारू नका। सर्व ठाणेकरांना, सर्व जे ॲक्टिव्हिस्ट आहेत, ज्यांनी RTI फाईल करून त्यांचा पाठपुरावा केला अजूनपर्यंत, त्या सर्वांचं अभिनंदन। इमारतीचं गेट अंगावर पडल्यानं कल्याणमध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। हा चिमुरडा आणि त्याचे कुटुंबीय कल्याण परिसरातील भूमी कॉम्प्लेक्समध्ये राहत होते। हा चिमुरडा आपल्या इमारतीच्या आवारात खेळत होता। यावेळी खेळता खेळता हा चिमुरडा दुरुस्तीसाठी काढून ठेवण्यात आलेल्या गेटवरती चढला होता। यावेळी हे गेट त्याच्या अंगावरती कोसळलं। यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। यावेळी त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। राज्यभरात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। चांदवड तालुक्यातील बहादुरीमध्ये जोरदार पावसासोबत गारपिटीनं देखील हजेरी लावली आहे। पावसाच्या आगमनानं वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला असला तरी गारपिटीनं शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर तिकडे शिर्डीत देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं शिर्डीतल्या रस्त्यांवरती पाणी झाल्याचं दिसून येत होतं। अचानक आलेल्या पावसानं साई भक्तांची एकच तारांबळ उडाली। वाशिममध्ये देखील जोरदार पावसानं हजेरी लावली असून जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसानं लोकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याच्या वाटेवर आहेत का, या प्रश्नावरती राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगतीये। कारण तसे अप्रत्यक्ष संकेत सदाभाऊ खोत यांनी दिलेत। मी मळलेल्या वाटेवर चालणारा नसून स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारा माणूस आहे, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय। कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींच्या विधानांवरती परखड प्रतिक्रिया दिली आहे। राजू शेट्टी यांची इच्छा असेल तर आत्मक्लेश यात्रेपासूनही 2 हात लांब राहण्याची तयारी सदाभाऊ खोत यांनी दाखवली आहे। सदाभाऊचा नवीन वाट करण्याचा लौकिक नाही, पण मी मळलेल्या वाटेवरनं चालणारा सदाभाऊ नाही। मला मेहनत करायची माहीत आहे। त्यामुळे मी कोणतरी असं समजत असेल की आम्ही मळलेल्या वाटेवर सदाभाऊ चालायला येत असेल तर मी चालणारा माणूस नाही। स्वतःची वाट करू। सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना अप्रत्यक्ष का होईना पण इशारा दिलाय। मात्र सदाभाऊ खोतांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते आत्मक्लेश यात्रेत सहभागी होणार नसल्याचा दावा राजू शेट्टींनी केलाय। 22 तारखेपासून खासदार राजू शेट्टी पुणे ते मुंबई दरम्यान आत्मक्लेश यात्रा काढणार आहेत। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी काढण्यात येणाऱ्या यात्रेची 30 तारखेला मुंबईत सांगता होणार आहे। आता अशा परिस्थितीमध्ये सदाभाऊला एक वेगळा नियम आणि इतरांना एक वेगळा नियम असा तरी लावता येत नाही। आणि त्यामुळं त्यांची अडचण अशी आहे की इच्छा भरपूर आहे, परंतु प्रकृती साथ देईल काय नाही सांगता येत नाही। त्यामुळे अजून 22 तारखेला काही अवधी आहे, तोपर्यंत कदाचित त्यांची तब्येत सुदृढ झाली, डॉक्टरांनी सल्ला दिला तर कदाचित येतील सुद्धा। एकीकडे शेतकऱ्याचं 7 दिवसांपासून विहिरीत बसून आंदोलन सुरू होतं, तर तिकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी तूर खरेदी संदर्भात आक्षेपार्ह विधान करून शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळलं। मात्र विरोधकांवरती नेहमी शेलक्या शब्दात तोंडसूक घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दानवेंच्या विधानावर मात्र मूग गिळून गप्प आहेत। रावसाहेब दानवेंच्या वादग्रस्त विधानावरती खरं तर मुख्यमंत्री बोलतील अशी अनेकांना अपेक्षा होती। मात्र मुख्यमंत्र्यांनी या विधानाबाबत बोलण्यासच काल नकार दिला।
मुख्यमंत्री काल उस्मानाबादच्या भूम तालुक्यात आलेले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्यांनी निघून जाणं पसंत केलं. त्या संदर्भात चौकशी करणार आहे. उस्मानाबादच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे काल दाखवण्यात आलेत. पारडी फाट्याजवळ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे काळे झेंडे दाखवलेत. कर्जमाफी करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर उपोषणाला बसलेल्या 6 तरुणांना पोलिसांनी सोडून दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास या 6ही तरुणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. हनुमंत पवार, मानस पगाट, अक्षय पुराणिक, शरद पवार, मयूर लाटे आणि प्रवीण जाधव अशी या आंदोलक तरुणांची नावं आहेत. दानवेंनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर शुक्रवारी या 6 तरुणांनी दानवेंच्या घराबाहेर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं आणि रावसाहेब दानवेंच्या विधानाचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती. अकोल्यात भाजप नेत्यांमधलं मानापमान नाट्य पुन्हा एकदा अनुभवायला मिळालंय. अकोल्याचे पालकमंत्री रणजित पाटील आणि खासदार संजय धोत्रे यांच्या गटातली सुंदोपसुंदी सर्वांनाच खरं तर परिचयाची आहे. मात्र शहरातल्या पथदिवे उद्घाटनाच्या निमित्तानं त्याचा दुसरा अंक नागरिकांना बघायला मिळाला. फक्त निमंत्रण पत्रिकेवरती नाव नव्हतं म्हणून खासदार, आमदार आणि महापौरांनी इथल्या कार्यक्रमाला दांडी मारली. तसंच भाजपच्या 48 पैकी फक्त 4 नगरसेवकांनीच उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अभियानांचा प्रारंभ केलेला आहे. जालन्यातील जाफराबाद इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे उपस्थित होते. यावेळी तुरीच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारनं जेवढी तूर खरेदी केली नाही तेवढी तूर आपल्या सरकारनं खरेदी केल्याचा दावा यावेळी फडणवीस यांनी केला. बीड जिल्ह्यातल्या परळी बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकलेत. आज बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि यासाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत. बाजार समितीवरती कब्जा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी शक्तीपणाला लावली आहे. दरम्यान पराभव टाळण्यासाठी पंकजा मुंडेंनी मतदारांना सहलीला पाठवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतोय. विशेष म्हणजे भाजपच्या पॅनलला गोपीनाथ मुंडे यांचं नाव देण्यात आलंय तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पॅनलला पंडितांना यांचं नाव देण्यात आलंय. आज तुम्हाला पेट्रोल पंपावरती इंधन भरता येणार आहे कारण आंदोलनासाठी रविवारी सामूहिक रजा घेण्याचा पेट्रोल पंप चालकांचा निर्णय तूर्तास मागे घेण्यात आलाय. 17 तारखेला ऑइल कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांना बैठकीसाठी बोलावलं होतं. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय. वेगवेगळ्या मागण्यांसाठी पेट्रोल पंप चालकांनी रविवारी सामूहिक रजा घेण्याचा इशारा दिला होता. तसंच सोमवारपासून एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. मात्र 17 तारखेपर्यंत सर्व पेट्रोल पंप नेहमीप्रमाणे सुरू राहतील. शेतकऱ्यांची रखडलेली कर्ज, शिक्षकांचा पगार अशा अनेक कारणांनी नाशिक जिल्हा बँक सध्या अडचणीत आली आहे. मात्र असं असून देखील बँकेच्या संचालकांनी मात्र बँकेत कर्मचारी भरतीत रस दाखवल्यानं संताप व्यक्त केला जातोय. 1-2 नाही तर बँकेत आपापल्या कोट्यातील 300 अंशतः कर्मचारी भरतीचा निर्णय संचालक मंडळानं घेतलाय. शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत 10 लाख सभासद शेतकऱ्यांच्या खरीप पीक कर्जाचं नियोजन कसं करावं यावरती चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र त्याऐवजी संचालकांनी न्यायालयीन चौकशीत अडकलेल्या 300 कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेची दखल घेण्यात धन्यता मानली. एबीपी माझानं पर्दाफाश केलेल्या नागपुरातील भूमाफियांना न्यायालयानं देखील आता दणका दिलाय. निवृत्त पोलिसांचे भूखंड हडपल्याचा आरोप असलेला काँग्रेसचा नगरसेवक हरीश ग्वालवंसीचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय. त्यामुळे पोलीस हरीश ग्वालवंसीला कधी अटक करणार याकडे नागपूरकरांचं लक्ष आहे. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाबाराव ढोमणे यांची जमीन हडप केल्याप्रकरणी प्रकरण समोर आलं होतं आणि एबीपी माझानं हे प्रकरण उजेडात आणलेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत काँग्रेसचा नगरसेवक हरीश ग्वालवंसी आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा नोंदवला होता.
नाशकात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल अर्थात कॅटच्या 27व्या तुकडीचा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. चेतक, चीता आणि ध्रुव या हेलिकॉप्टर्सची चित्तथरारक प्रात्यक्षिकं या सोहळ्याची वैशिष्ट्ये ठरली. 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आर्मी एव्हिएशन विंगमध्ये दाखल झालेल्या 28 पायलट्सना यावेळी सन्मानित करण्यात आलं. प्रशिक्षण काळातले सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून कॅप्टन साहिल सिवल यांना गौरवण्यात आलं. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमा परिसरामध्ये बेछूट गोळीबार केलेला आहे. पाक रेंजर्सनं नौशेरा सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात 2 भारतीयांचा मृत्यू झाला असून 3 जण यात जखमी आहेत. पाकिस्तान लष्करानं राजौरीमध्ये मॉर्टर हल्ला केला. या घटनेनंतर सीमा भागातील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं कामही थांबवण्यात आलंय. तर नौशेरा, किला, दरहल आणि मंजाकोट या गावांमधल्या शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या. दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. शहीद लेफ्टनंट उमर फैयाज यांना श्रद्धांजली देण्यासाठी देशभरातले हजारो नागरिक काल रस्त्यावर उतरले. दिल्लीतल्या इंडिया गेटवरती तर मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियावरती मेणबत्ती मोर्चा काढून फैयाज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मोर्चात लष्कराचे आजी-माजी अधिकारी सहभागी झाले होते. त्याशिवाय सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. भारत माता की जय आणि आर्मी जिंदाबादच्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून निघाला. आज जागतिक मातृदिन. एबीपी माझानं त्यानिमित्त खास मोहीम हाती घेतली आहे. मातांनी आपल्या मुलांना शिक्षित करावं अशी शपथ घेण्याचं आवाहन माझातर्फे केलं जात आहे. या कार्यक्रमास उपस्थित महिलांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलींचं शिक्षण पूर्ण करण्याची शपथ घेतली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन केलं. महिला बाल कल्याणच्या सभापती कुसुमताई साहू यांनी महिलांशी संवाद साधला. एबीपी माझा आणि जनलक्ष्मी फायनान्सच्या तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयपीएलच्या या सीझनला देखील आता मॅच फिक्सिंगचं ग्रहण लागताना दिसतंय. कारण पोलिसांकडून फिक्सिंग प्रकरणी गुजरात लायन्सच्या काही खेळाडूंची चौकशी होऊ शकते. कानपूरमधल्या आयपीएल मॅच दरम्यान गुजरातची टीम ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथूनच 2 सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली आहे. यातला एक सट्टेबाज नयन शहाकडून काही रेकॉर्डिंग पोलिसांना मिळालेले आहेत. यात गुजरात लायन्सचे 2 खेळाडू सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याचा दावा केला गेलाय. आतापर्यंत त्या खेळाडूंची नावं मात्र पुढे येऊ शकली नाहीत.